नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई हे जेव्हा त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर ते महाराष्ट्रात आले आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांचा पहिलाच न्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा महाराष्ट्रामध्ये होता आणि त्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त ते महाराष्ट्रात आले असताना न्यायालयाचे जे वकील होते त्यांनी त्यांचं स्वागत केलं। परंतु हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मुंबईचे पोलीस अधीक्षक, महाराष्ट्राचे पोलीस अधीक्षक हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि यावरती भूषण गवई या सर्व गोष्टी घडल्या। त्यावरती भूषण गवई यांनी संबोधन करताना सांगितलं होतं, त्यांनी बोलताना सांगितलं की प्रत्येकाला आपापला विचार करायला पाहिजे की प्रोटोकॉलचं कुठेतरी पालन करायला पाहिजे, नाहीतर 142 आणि तुम्हाला ऐकायला भेटले असते, याची चर्चा भेटली असती। कारण का एखादा जो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकारी किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे तो जेव्हा आपल्या मूळ महाराष्ट्रामध्ये येतोय, ज्याच्या मायभूमी होती, आणि त्याच मायभूमीत जर त्याच अधिकारी किंवा त्याच न्यायाधीशाच्या जर साठी प्रोटोकॉलचं जर पालन केलं नसेल तर मग 142ची चर्चा तुम्हाला पाहायला भेटली असते। तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्यांनी का सांगितलं की लोकांना सुद्धा याची माहिती असावी की नक्की काय प्रोटोकॉल असतं, नक्की काय नियम असतात आणि काय पालन करायला पाहिजे नियमांचं। अशा पद्धतीने त्यांनी लोकांना माहीत असण्यासाठी याचा उच्चार केला। तर समाज माध्यमावर यावरती अनेक प्रकारच्या काही कमेंट्स करण्यात आल्या। काही लोकांनी आक्षेपसुद्धा घेतला, सांगितलं की दलित असल्यामुळे किंवा बौद्ध असल्यामुळे त्यांच्यासाठी प्रोटोकॉल देण्यात आला नाही आणि मुंबईचे जे महत्त्वाच्या पदावर असणारे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी ज्या पद्धतीने इतर लोकांना प्रोटोकॉलचं पालन करून त्यांना संरक्षण दिलं जातं, परंतु न्यायाधीश जेव्हा महाराष्ट्राचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेव्हा येतात तेव्हा अशा प्रकारे भेदभाव करणं कितपत योग्य आहे असा लोकांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला। प्रसारमाध्यमावर सुद्धा असे प्रश्न विचारण्यात आले। थोडक्यात तुम्ही ऐका नक्की हे काय बोलले। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तुम्ही पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या, परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळेला पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान लहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे। तर या सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं त्या प्रोटोकॉलचं वक्तव्य केलं त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी तीनही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजेच काय, कुठेतरी त्यांना 142ची भीती वाटली का असा सुद्धा प्रश्न निर्माण करण्यात आला। मग आधी का नव्हता असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत। तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा।